नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. पापांच्या समूहरूपी हत्तीला मारण्यासाठी सिंहरूपी असलेल्या प्रयागराजाचे महात्म्य कोण सांगू शकणार. अशा सुंदर तीर्थराजाचे दर्शन घेऊन सुखसागर रघुकुल श्रेष्ठ श्रीरामांना सुद्धा सुख झाले. त्यांनी आपल्या श्रीमुखाने सीता, लक्ष्मण व गुह यांना तीर्थराज प्रयागाचा महिमा सांगितला. त्यानंतर प्रणाम करून वने व बगीचे पाहत आणि मोठ्या प्रेमाने त्यांचे महात्म्य सांगत श्रीरामांनी येऊन त्रिवेणीचे दर्शन घेतले. त्रिवेणीचे स्मरण केल्यानेच सर्व सुंदर मंगल ती देते. नंतर त्यांनी त्रिवेणीमध्ये स्नान करून भगवान शिवांची पूजा केली आणि विधीपूर्वक तीर्थदेवतांचे पूजन केले. स्नान, पूजा इत्यादी झाल्यावर प्रभू श्रीराम भरद्वाज ऋषींकडे गेले. त्यांना दंडवत घालत असतानाच मुनींनी त्यांना हृदयाशी धरले. मुनींच्या मनाला झालेला आनंद अवर्णनीय होता. जणू त्यांना ब्रह्मानंदाचे भांडार मिळाले होते. मुनीश्वर भरद्वाजांनी आशीर्वाद दिला. आज विधात्याने सीता व लक्ष्मणासह प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घडविले याचा त्यांच्या मनास आनंद झाला. जणू आपल्या संपूर्ण पुण्यांचे फल त्यांच्या डोळ्यांसमोर आणून उभे केले. खुशाली विचारल्यावर मुनींनी त्यांना आसन दिले आणि प्रेमाने पूजन करून त्यांना संतुष्ट केले. नंतर जणू अमृतापासून बनविलेले चांगले कंद, मुळे, फळे व अंकुर आणून दिले. सीता, लक्ष्मण व सेवक गुह यांच्यासह श्रीरामांनी ती कंदमुळे व फळे मोठ्या आवडीने खाल्ली. थकवा दूर झाल्यावर श्रीरामांना समाधान वाटले. तेव्हा भरद्वाज मुनी त्यांना मृदुवाणीने म्हणाले, हे राम, तुमचे दर्शन होताच आज माझे तप, तीर्थसेवन, त्याग, जप, योग आणि वैराग्य सफल झाले. तसेच आज माझे संपूर्ण शुभ साधनांचा समूहसुद्धा सफळ झाला. प्रभुदर्शन सोडल्यास लाभाची व सुखाची दुसरी काहीही परिसीमा नाही. तुमच्या दर्शनामुळे माझ्या सर्व आशा पूर्ण झाल्या. आता तुमच्या चरणकमलांवर माझे मनापासून प्रेम जडावे असे वरदान मला द्या. जोपर्यंत काया वाचा मनाने कपट सोडून मनुष्य तुमचा दास होत नाही तोपर्यंत कोट्यवधी उपाय केले तरी त्याला स्वप्नात सुद्धा सुख मिळत नाही. मुनीवर भरद्वाजांचे बोलणे ऐकून त्यांच्या भक्तिभावामुळे आनंदाने तृप्त होऊन भगवान रामचंद्र मानवी लीला म्हणून संकोच पावले. तेव्हा आपले ऐश्वर्य गुप्त ठेवून श्रीरामांनी भरद्वाज मुनींची सुंदर कीर्ती अनेक प्रकारे सर्वांना सांगितली. ते म्हणाले की हे मुनीश्वर, ज्याला तुम्ही आदर द्याल तोच मोठा आणि तोच सर्व गुणांचे घर होय. अशा प्रकारे श्रीराम आणि मुनी भरद्वाज हे दोघं परस्पर विनम्र होत होते आणि अनिर्वचनीय सुखाचा अनुभव घेत होते. श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या आगमनाची वार्ता मिळताच प्रयागवासी ब्रह्मचारी, तपस्वी, सिद्ध आणि संन्यासी हे सर्व दशरथांचे सुंदर पुत्रांना पाहण्यासाठी भरद्वाजांच्या आश्रमात पोहोचले. श्रीरामचंद्रांनी सर्वांना प्रणाम केला. नेत्रांचे पारणे फिटल्यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिले. श्रीरामांच्या लावण्याची प्रशंसा करीत ते परत गेले. श्रीरामांनी रात्री तेथे विश्रांती घेतली आणि प्रातःकाळी प्रयागराजाचे स्नान करून आणि प्रसन्न होऊन मुनींना मस्तक नमवून सीता, लक्ष्मण व गुह यांच्यासह ते पुढे निघाले. निघताना मोठ्या प्रेमाने श्रीराम मुनींना म्हणाले, मुनिवर्य, आम्ही कोणत्या वाटेने जावे ते सांगा. मुनी मनात हसून म्हणाले की तुम्हाला सर्व मार्ग सुगम आहेत. मग त्यांच्या सोबतीसाठी मुनींनी शिष्यांना बोलावले. आपल्याला श्रीरामांच्या सोबत जायचे आहे हे ऐकून मनात आनंदित होऊन जवळजवळ 50 शिष्य आले. सर्वांचे श्रीरामांच्यावर फार प्रेम होते. सर्वजण म्हणत होते की हा मार्ग आम्हाला माहीत आहे. तेव्हा मुनींनी निवडक 4 ब्रह्मचार्यांना त्यांच्यासोबत दिले. त्यांनी अनेक जन्मात सुकृत केले होते. श्री रघुनाथ प्रणाम करून आणि ऋषींची आज्ञा घेऊन मनात अतिशय आनंदित होऊन चालू लागले. जेव्हा ते एखाद्या गावाजवळून जायचे तेव्हा तेथील स्त्री पुरुष त्यांचे लावण्य पाहत राहत. ते जन्माचे फळ मिळाल्याने अनाथ असलेले सर्व सनाथ होत आणि मनाने श्रीरामांच्या बरोबर जाऊन शरीराने जाता येत नाही म्हणून दुःखी होऊन परत फिरत होते. त्यानंतर श्रीरामांनी विनंती करून 4 ब्रह्मचार्यांना निरोप दिला. ते मनोवांछित अनन्य भक्ती मिळवून परत गेले.
नंतर यमुनेमध्ये उतरून सर्वांनी स्नान केले. ते जल श्रीरामांच्या शरीरासारखेच सावळे होते. यमुनेच्या किनाऱ्यावर राहणारे स्त्री पुरुष हे निषाद राजाबरोबर 2 परम सुंदर सुकुमार नवयुवक आणि 1 परम सुंदर स्त्री आली होती. हे ऐकून आपले सर्व काम विसरून धावले आणि लक्ष्मण, राम व सीता यांचे सौंदर्य पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करू लागले. त्यांच्या मनात ओळख करून घेण्याची मोठी लालसा होती, परंतु नाव गाव विचारण्यास ते संकोचत होते. त्या लोकांमध्ये जे वयोवृद्ध व चतुर होते त्यांनी युक्तीने श्रीरामांना ओळखले. पित्याच्या आज्ञेने हे वनात निघाले आहेत ही गोष्ट त्यांनी सर्व लोकांना सांगितली. ते ऐकून सर्व लोकांना दुःख वाटले. राणी व राजांनी हे चांगले केले नाही म्हणून त्यांना वाईट वाटले. त्याचवेळी एक तापसी तेथे आला. तो तेजपुंज, लहान वयाचा आणि सुंदर होता. तो कवी होता, पण आपला परिचय देऊ इच्छित नव्हता. तो वैराग्याचे वेशात होता आणि मन, वचन, कर्माने श्रीरामांचा भक्त होता. हा तापसाचा प्रसंग प्रक्षिप्त असावा असे काही टीकाकारांचे मत आहे, परंतु हा प्रसंग सर्व प्राचीन प्रतींमध्ये आहे. गोस्वामी तुलसीदास हे अनुभवी होते. हा प्रसंग आणण्याचे काय रहस्य आहे हे समजत नाही. त्या तापसाला कभी अलिखित गती म्हटले आहे. कोण हे निश्चितपणे सांगता येत नाही. आमच्या मते तो तापस हा हनुमान किंवा स्वतः ध्यानस्थ तुलसीदास असावेत. आपल्या इष्टदेवास पाहून त्याच्या नेत्रातून पाणी वाहू लागले. शरीर पुलकित झाले आणि त्याने पृथ्वीवर लोटांगण घातले. त्याच्या प्रेमविवळ दशेचे वर्णन करणे कठीण. आजच्यासाठी धन्यवाद.